सिच्युएशन नंबर 1. अशी एखादी गोष्ट चालू आहे जिथे तुम्हाला व्यक्त व्हायचं आहे, पण तुम्ही होऊ शकत नाहीये. तुम्हाला तुमची जी गोष्ट आहे ती तुम्हाला मुद्देसूदपणे मांडता येत नाही किंवा तुमचे जे पॉइंटर्स आहेत ते प्रभावीपणे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवता येत नाहीये. सिच्युएशन नंबर 2. तुम्ही मार्केटिंगमध्ये आहात किंवा सेल्समध्ये आहात. तुम्हाला प्रेझेंटेशन्स द्यायचे आहेत, पण तुम्ही ते प्रभावीपणे देऊ नाही शकत आहात. अशा वेळेला आपलं थ्रोट चक्र किंवा विशुद्ध चक्र ऍक्टिव्हेट करण्याची गरज असते. हे कसं ऍक्टिव्हेट करायचं? सगळ्यात पहिले वॉर्म वॉटर गार्गलिंग म्हणजेच कोमट पाण्याने गुळण्या करणं. आणि जेव्हा त्या गुळण्या करत असतात तेव्हा आपला जो कॉन्शियसनेस लेवल आहे किंवा आपलं जे विचार थॉट प्रोसेस आहे ती त्या जागेमध्ये आपल्या थ्रोट चक्राच्या जवळ घेऊन जाणं आणि ते ऍक्टिव्ह होतंय असा विचार करणं. ओके. दुसरी गोष्ट आहे क्रिस्टल्सचा यूज करणं. हे जे क्रिस्टल्स आहेत हे तुम्ही गळ्यामध्ये ऍज अ रॉ पेंडंट म्हणून वापरू शकता. तुम्ही ब्रेसलेट्स म्हणूनही वापरू शकता. ह्या क्रिस्टल्समुळे तुमचं थ्रोट चक्र किंवा विशुद्ध चक्र ऍक्टिव्हेट व्हायला मदत होते. तिसरी गोष्ट, जास्तीत जास्त कम्युनिकेशन वाढवणं. रोज कोणाशी ना कोणाशी तरी काहीतरी गप्पा मारणं, खळखळून हसणं आणि व्यक्त होणं. ह्या तिन्ही गोष्टींमुळे तुमचं थ्रोट चक्र ऍक्टिव्हेट व्हायला मदत होते.